सोलापूर शहरासह परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे। जुना पुना नाका परिसरामध्ये ओढा तर रिक्षा वाहून गेलेली आहे। या पुरामध्ये बेपत्ता रिक्षा चालकाचा शोध सुरू करण्यात आलाय। सतीश शिंदे असं पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे। सोलापूर शहरासह परिसरात काल जोरदार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय। दरम्यान शहरातल्या जुना पुना नाका परिसरातील ओढ्यामध्ये एक रिक्षा वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। रात्री घरी परत येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं रिक्षा पाण्यात वाहून गेली। दरम्यान बेपत्ता रिक्षा चालकाचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे। सोलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय। सोलापूर शहरासह परिसराला काल जोरदार पावसानं झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे। दरम्यान याच शहरामधल्या जुना पुना नाका परिसरात एका ओढ्यामध्ये एक रिक्षा वाहून गेल्याची घटना घडलेली आहे आणि ही रिक्षा चालकाला शोधण्याचं काम सुरू आहे। आणि याच पावसाचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर शहरातील पुणा नाका परिसरातील हाच तो ओढा आहे आणि या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हा नॅशनल हायवेचा सर्व्हिस रस्ता आहे। जुना पूल या ठिकाणी होता आणि रिक्षा चालक पुणा नाका परिसरातून गणेश नगरकडे जात असताना या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। जवळपास रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान ही घटना घडल्याने आता सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत ज्यांनी ही घटना घडली आणि रिक्षा चालकाला वाचवण्याचा यामध्ये प्रयत्न केला। दादा, काय नेमकी घटना होती ती? आम्ही ब्रिजच्या वरून जात होतो। ब्रिजच्या वरून जाताना आम्हाला ओढ्यामध्ये इथं गाडी दिसली रिक्षा। वरून आम्ही बघितलो कोणाची गाडी, वरनं खाली येताना दिसली तर ते आमच्या मित्राच्या भावाचीच गाडी दिसली। मग आम्ही मित्राला फोन लावून कळवले की अशी घटना झालेली आहे। मग त्यानंतर आम्ही दादांना ती फोन लावलो, एनडीआर आपलं अग्निशामकच्या माणसांना ती फोन लावलं, 112ला फोन लावून आम्ही सगळ्या प्रशासनाला बोलवून घेतलं होतं। रात्री किती वाजता ही घटना घडलेली आहे आणि कोणत्या अवस्थेत ही रिक्षा या ठिकाणी सापडली? पाण्यात अडकलेली आहे। ही रात्री 1ची घटना आहे। 11:30च्या सुमारास काहीतरी घडलेली असेल, पण आम्ही 1 वाजता इथनं जात होतो। 1 वाजता जाताना ही बघितलेली घटना आहे मी की ती गाडी गाडी बसून तर सांगा, मला फोन करा।